नागपूर हिवाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस. विविध मुद्द्यांवरून विरोधक आज पुन्हा आक्रमक. उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे अधिवेशनाला उपस्थित. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीश महाजन यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची घेतली भेट. ठाकरेंच्या भेटीनंतर फडणवीस आणि नार्वेकरांमध्ये भेट झाली. या भेटीत विरोधी पक्षनेते पदासंदर्भात चर्चा झाल्याची शक्यता. दरम्यान यावर स्वतः राहुल नार्वेकर यांनी प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर ठाकरेंनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची घेतली भेट. ठाकरे फडणवीस आणि ठाकरे नार्वेकर भेटीमध्ये विरोधी पक्षनेते पदासंदर्भात कोणतीही चर्चा झाली नसल्याची माहिती. भाजपमध्ये राष्ट्र पहिलं, नंतर पक्ष भाजपमध्ये कुणी नाराज नाही. मुनगंटीवारांच्या नाराजीबद्दल राम कदम यांचं स्पष्टीकरण. देशमुखांची हत्या करणाऱ्यांना फाशीची शिक्षा द्या. केजच्या आमदार नमिता मुंदळांची मागणी. लवकरच खातेवाटप पूर्ण होणार. खातेवाटपामध्ये कोणताही तिढा नाही. उदय सामंतांची माहिती. नाराज आमदारांची शिंदे समजूत काढतील. भुजबळांचा निर्णय अजितदादा घेतील. उदय सामंतांचं वक्तव्य. वैफल्यग्रस्त विरोधकांचा अध्यक्षांचा अपमान करण्यापर्यंत मजल. विखे पाटलांचा भास्कर जाधव यांच्यावर जोरदार निशाणा. ज्या पद्धतीचं वक्तव्य झालं अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्यांनी माफी मागितली पाहिजे अशी आमची मागणी. अध्यक्ष महोदय, ज्या पद्धतीचं वक्तव्य झालं अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्यांनी माफी मागितली पाहिजे अशी आमची मागणी. अध्यक्ष महोदय, भास्कर जाधव अभिभाषणासंदर्भात बोलतात की वैफल्य व्यक्त करतात. भातकळांचा जाधवांना टोला. सन्माननीय ज्येष्ठ सदस्य भास्करराव जाधव माननीय राज्यपालांच्या अभिभाषणावर आपलं भाषण करतायत. राज्यपाल हे एखाद्या पक्षाचे सदस्य असतात आणि त्यांनी त्यांच्या पदाची गरिमा राखली पाहिजे. असं राज्यपालांवर हेत्वारोप करणारे वाक्य हे या सदनामध्ये निर्माण करता येत नाहीत. त्यांचं हे वाक्य त्यांच्या भाषणातून आपण काढून टाकावं, रेकॉर्डवरनं काढून टाकावं की राज्यपाल एका पक्षाचे सदस्य असतात. हे वाक्य काढून टाकावं अशी माझी आपल्याकडे मागणी आहे. बीडमधील घटनेमागे वाल्मिक कराड यांचा हात. जितेंद्र आव्हाडांचा मोठा खुलासा. असा हा कोण आहे वाल्मिक कराड? वाल्मिक कराड खड़ा तो वह सरकार से बड़ा. या सरकारपेक्षा मोठा आहे वाल्मिक कराड. या सरकारची लाच जाते पहिल्या 5-10 दिवसातच. परभणी आणि बीड हे सरकारचे वस्त्रहरण करतायत. सरकारचं पुढच्या 5 म्हणजे जे काय जेवढे वर्ष राहतील तेवढं 5वी बहुमताच्या जीवावरती माज दाखवू आम्ही, अशा प्रकारचं नियमबाह्य काम करतायत. स्वातंत्र्यानंतर लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र झाल्या नाहीत. देशाची आर्थिक स्थिती पाहता या निवडणुका देशाला वारंवार परवडणाऱ्या नाही. रावसाहेब दानवेंचं वक्तव्य. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांनी रामनाथजी कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नियुक्त केली. या समितीने जगाच्या पाठीवर जेवढे काही देश आहेत त्या देशातल्या निवडणुकीचं अवलोकन केलं आणि कोणत्या देशामध्ये कशा पद्धतीच्या निवडणुका होतात या सगळ्यांचा अभ्यास करून एक रिपोर्ट तयार केला आणि त्यानंतर एक बिल तयार झालं आणि केंद्रीय मंत्रिमंडळाने त्याला मान्यता दिली. चर्चेनंतर हे बिल स्टँडिंग कमिटीकडे जाईल आणि त्यानंतर त्याच्यावर पुढच्या अधिवेशनात कदाचित शिक्कामोर्तब होईल अशी आमची अपेक्षा आहे. प्रदेश अध्यक्षपदाचा निर्णय हा पक्षश्रेष्ठींचा राहील. यावर आताच निर्णय घेण्याबाबत विचार नाही. बावनकुळे या पदावर काही काळ राहू शकतात. रावसाहेब दानवेंचं स्पष्टीकरण. हा पक्षश्रेष्ठीचा निर्णय याविषयी आत्ताच काही विचार करण्याची गरज नाही. कारण बावनकुळेजी आत्ता प्रदेश अध्यक्ष आहेत. ते जरी मंत्री असले तरी ते अजून काही काळ या पदावर राहू शकतात. परंतु जेव्हा कधी ते या पदाला सोडतील त्यानंतर या विषयाची चर्चा करता येईल.
शिवनेरीवर सर्वात मोठा स्वराज्य ध्वज लावला जाणार. छत्रपती शिवरायांच्या सन्मानार्थ मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा. रायगड आणि शिवनेरी किल्ल्यावर उभारणार भगवा ध्वज. गडकिल्ल्यांवर मद्यपान केल्यास आता शिक्षेची तरतूद. 1 लाख रुपये दंड आणि तुरुंगवासाची शिक्षा होणार. विधानसभेत महत्त्वाचे विधेयक मंजूर. मनीषा कायंदे शिवसेनेच्या प्रतोद. कायंदे विधान परिषदेमध्ये शिवसेनेच्या प्रतोद. शिवसेना प्रतोदपदी मनीषा कायंदेंची निवड. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.